रामकृष्ण हरे सज्जनो, आज आपणा पुढे भक्त सुदामा या अर्थाचा दृष्टांत सादर करत आहे. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, नाहे विसरला पांडुरंगा, असा उल्लेख तुकाराम महाराजांनी केलेला आहे. तेव्हा सुदामा चरित्र हे मन आणि कान तृप्त करणारं आहे आणि माणसाचं अंतःकरण पवित्र करणारं असं ते सुदामदेवाचं चरित्र आहे. तो दृष्टांतरूपाने आपण सांगतो आहेत. मनाचे कान करून ऐका. सुदामा हा श्रीकृष्णाचा परमभक्त तर होताच होता, पण नुसता भक्त नव्हे तर तो मित्रही होता. बालपणीचा मित्र. शांदीपणीच्या आश्रमामध्ये भगवान गोपाल कृष्ण आणि सुदामा तिथे शिकत होते आणि तिथे त्यांची दोस्ती, त्याला वर्गमित्र आपण म्हणतो ना, तशी यांची बालमित्राची दोस्ती दृढ झालेली होती. रज्जूसारखी, रज्जूपासासारखी असे हे परममित्र परमभक्त सुदामदेव असं पुढे त्यांना म्हणायला लागले. तेव्हा भगवान गोपाल कृष्ण आपल्या कर्तबगारीने आपल्या चरित्राप्रमाणे द्वारकेचे राजे झाले आणि सुदामा मात्र आपल्या घरी इकडं आश्रमातून आल्यानंतर ते इतक्या दारिद्र्यामध्ये खिचपत पडले. अगदी 12 गाड्या दारिद्र्य ज्याला म्हणतात ना, तसं इतकं दारिद्र्य सुदाम्याकडे. पण तो नाही विसरला पांडुरंगा. सतत तो सुदामा पांडुरंगा म्हणजे श्रीकृष्णाचं भजन करत असायचा. कारण पांडुरंग आणि श्रीकृष्ण आपल्या संत चरित्रामध्ये दोन्ही एकच समजल्या जातात. तर सतत त्या श्रीकृष्णाच्या भजनामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव नारायण, सतत भजन नारायणाचं चालू असायचं. आणि कामावर वगैरे दुर्लक्ष होणारच ना. परमार्थ जास्त वाढत गेला की संसारावर दुर्लक्ष होतं. नवे जमलं तर दिवाळंसुद्धा निघतं. तुकाराम महाराजांचं निघालेलं दिवाळं. तेव्हा हा एक परमार्थाचा यशाचा भाग असला तरी संसाराचं मात्र वाटवण निमार्द होतं हे नक्की आहे. तसं सुदामदेवाचं झालं. दारिद्र्य, बरं लहान 2-3 मुलं घरामध्ये, बायकोला दुसरे उत्पन्न साधन नाही आहे आणि काय करणार हो. 2-3 मुलं सांभाळायचे, 4 तोंडामध्ये अन्न गेलं पाहिजे रोजच्या रोज. आणि सुदामा तर सतत त्या श्रीकृष्ण भजनामध्ये आणि श्रीकृष्ण चरित्र लोकांना सांगायचा, छाती बडून बायकोला पण सांगायचा, माझा मित्र द्वारकेचा राजा आहे, 1001 राण्या आहेत त्याला, हे प्रत्येकाचा बंगला वेगवेगळा आहे. माझे मित्र म्हणजे फार दयाळू आहेत, षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहेत. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, मनोनी तो भगवंतो, असा भगवंत माझा मित्र आहे असा अभिमानाने तो सांगत असायचा. पण हे सगळं सांगणं बायकोला मात्र अजिबात आवडत नसायचं. ते म्हणायचे, हो बंद करा ते कीर्तन, मित्र असा आहे, मित्र तसा आहे आणि द्वारकेचा राजा आहे, राजा असो का पोतराजा असो, अजिबात माझ्या पुढे बोलायचं नाही त्याच्याविषयी. तर तो म्हणला, अगं नको तसं, माझ्या मित्राला काहीतरी किळस नको, तिरस्कार नको करीत जाऊ, मला वाईट वाटतं. तुम्हाला वाईट वाटतंय ना, मग द्वारकेचा राजा मित्र आहे ना तुमचा, आणि इथे मुलांना खायला नाही, अर्ध्या पोटी झोपतायत मुलं रात्री, इथं काय परिस्थिती, त्यांच्या नीट कपडे नाहीत घालायला, आणि माझा राजा आहे ना, माझा अमुक राजा आहे असेल. तो म्हणाले, एवढा पुळका आहे ना, राग येतो ना, तर मग जा ना, त्याला म्हणा ना, सांगा ना की माझं दारिद्र्य आहे बाबा, मला काय थोडीफार मदत कर म्हणून. नाही का म्हणाले, मित्राचं नातं टिकून धरायचं म्हणलं ना की मित्राला काही मागायचं नसतं. म्हणजे मित्रत्वातला जो आनंद आहे ते कमी होतो म्हणाले. हेच तर नडतं आहे म्हणाले. म्हणजे दुसऱ्याचा आनंद घालू नये, आपला आनंद घालू नये, आणि इकडं उपाशी मेलं तरी चालेल असं म्हणायचं आहे का तुम्हाला? म्हणजे अजिबात माझ्या पुढे काय त्याचं गाणं गायचं नाही, काय कीर्ती गायची नाही, म्हणायचं नाही, तर नाव घ्यायचं नाही. बायको वैतागली काय,
अरे नको वैतागू, नको त्याला नाव, नको काय, मग जा तिकडे, त्याला मागा काहीतरी. आता ही सारखं बायकोचं म्हणणं असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की स्त्री हट्ट फार वाईट असतो. आणि हे वास्तव हट्ट आहे, खरी वस्तुस्थिती आहे की मुद्दाम हट्ट धरून छळते बायको असं पण नाही आहे. मग तो त्याने एक दिवशी विचार केला की ठीक आहे, बायको म्हणते ते पण बरोबर आहे, चला त्या निमित्ताने मित्राची पण भेट होईल आणि काय दिलं तर बायकोला आणून देता येईल म्हणाले. आणि त्याप्रमाणे मग त्यांनी मनाचा निर्धार केला, मानसिकता तयार केली. म्हणले बरोबर तू म्हणतेस ना, जातो म्हणाले. पण म्हणाले हे बघ, रिक्त हस्तेन नोपे याद राजानम देवताम गुरुम असं शास्त्र आहे. राजा, देवता आणि गुरु यांच्याकडे मोकळ्या हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं असं शास्त्र आहे. त्यामुळे म्हणाले मित्राला भेटायचं म्हणजे मित्राच्या आवडीचं जे काय, त्याला काही असू दे, त्याला सगळं आवडतं. आणि माझा मित्राला तर काही पण प्रेमाने दिलं की आवडतं म्हणले. पत्रम पुष्पम फलम तोयम असं त्याचंच भगवद्गीतेतला श्लोक आहे म्हणाले. असा माझा मित्र फार प्रेमळ आहे, फार बाह्य आहे. हो म्हणाले, असू द्या म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचे. नाही, काहीतरी घेऊन जायला पाहिजे त्याला, आणि आपल्याकडे बघ काय असलं तर दे, मी त्याला देतो आपली भेट म्हणून. ते म्हणले अहो तुम्हाला सगळं माहिती आहे ना घरात काय नाही म्हणून, पुन्हा तेच का. म्हणले बघ उसनं पासनं कोणी काय दिलं तर घे, पण काहीतरी पाहिजे बाबा. बरं बरं म्हणले. शेजारणीकडे गेले आणि गंगूबाई म्हणाले आमचे हे ना बऱ्याच दिवसांनी का होईना मनाची तयारी करून मित्राला भेटायला निघालेले आहेत, आणि पण त्यांचा हट्ट असा आहे की काहीतरी घेऊन जायला पाहिजे. तर काय उसनं पासनं तुमच्याकडे आहे का भेट देण्यासारखं. ए बाई म्हणले, मी बी दारिद्र्यामध्ये खिचपत पडलेली आहे, तुला माहीत नाही का. काही दे म्हणले. काय म्हणले. म्हणले आता ते नागपंचमी वगैरे जाईल ना, लाह्या बी आहेत माझ्याकडे, त्या लाह्या चालतील का. चालतील म्हणले. तर ते म्हणले काही पण चालतं माझ्या मित्राला. म्हणजे हरकत नाही. मग 3 पैसे मोजून तिने लाह्या दिल्या, आणि मग तुला जेव्हा काय तो हे होईल ना तेव्हा माझ्या परत कर, नाही तर तुला जा प्रेम भेट. तिने आपला मुद्दा क्लिअर केला. त्या लाह्या घेतल्या आणि गेले. म्हणजे हे बघा उसने आणल्यात, त्यानंतर मी देईल केव्हा द्यायच्या तेव्हा, हे घ्या. मग त्याने त्या फाटक्या धोत्राच्या एका कोपऱ्यामध्ये असे 3 गाठोड बांधलं, बगल्यात मारलं आणि निघालं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वसुदेव नारायण. भजन करत 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 द्वारकेच्या सीमेवर गेले. पाहिलं तर काय ते सगळं आवाढव्य, सीमेपासूनच लखलाकाटून ती द्वारका झळकायला लागली. बापरे किती आनंद झाला. काय माझा मित्र ऐश्वर्य संपन्न आहे. अरे मित्राच्या ऐश्वर्याबद्दल आनंद होणं हाच खरा मित्रत्वाचं लक्षण आहे. काय काय मित्र असतात पण मित्रावर मित्र जाळतात, असे पण काय, त्याला कुमित्र म्हणतात. आणि हे सन्मित्र लक्षणम, हे खऱ्या मित्राचं लक्षण आहे. मित्र जर मोठा झाला आपला आनंद झाला पाहिजे, आणि तो आनंद त्या सुदाम देवाला झाला. काय ऐश्वर्य आहे. याला जाता 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 त्या नगरीमध्ये गेला. एकासारखे एक बंगले. अरे का तेव्हा माझ्या मित्राचं हा राजवाडा कुठं आहे. तो माझा तर द्वारकेचा राजा आहे भगवान, तो तर मोठा असणार इतरांपेक्षा, पण सारखेच. तेव्हा ते विचारायचं रस्त्याला. म्हणले ते श्रीकृष्ण कुठे आहे हो त्यांचा तो राजवाडा वगैरे. हो पुढं जा म्हणाले. विचारत विचारत गेले आणि जेव्हा द्वारामध्ये गेले, दारामध्ये ते भव्य दिव्य राजवाडा, हा पाहतच राहिलं क्षणभर, बाहुली चित्राच्या बाहुलीसारखं. बापरे. आणि मग त्या द्वारपालाला भेटला. म्हणले द्वारपाल मला जायचं आहे, श्रीकृष्णाला भेटायचं आहे, जाऊ का, सोडतं का मला. हेट कोण आहेस तो. म्हणले मी सुदामा ब्राह्मण आहे आणि माझा तो मित्र आहे भगवान श्रीकृष्ण ना. अहो माझा म्हणजे वर्गमित्र आहे, परममित्र आहे माझा तो, आणि मला त्याला भेटायला मी आलो आहे. फार लांबून आलो, पाय आलो आहे बघा, माझ्या पायाला फोड आली चालू चप्पल नाही काय नाही, असं माझं पाय आलो आहे, मला भेटायचं माझ्या मित्राला. तर म्हणलं हे असल्याकडे मित्र असतात का. अरे द्वारकेचा राजा, तुझं ते सगळं फाटके कपडे ते अवतार पाहिला ना, तर तो त्याचा मित्र आहे असं मला पहिलं वाटतच नाही. म्हणले आपण सोडा मला. नाही म्हणले, ते तो बरा
मी विचारून येतो. झालं तो द्वारपाल गेला आतमध्ये. भगवान गोपाल कृष्ण सगळ्या राण्यांच्या घराण्यामध्ये बसलेले आहेत. सगळ्या राण्यांचा एकमेकांची चर्चा चाललेली आहे. आनंदी आनंद चाललेला आहे. गेला द्वारपाल. लांबूनच आवाज दिला. भगवान दारामध्ये म्हणाले एक अतिथी तुम्हाला भेटायला आलेला आहे आणि तो आत तुम्हाला भेटायचे असं म्हणतो आहे. म्हणजे तुला माहीत नाही का की मी आता काय कशा. नाही ना, तो म्हणतो मी बालपणीचा मित्र आहे आणि मला मी भेटणार हो, फार कासावीस झाला आहे, लांबून आलो म्हणतो आहे, दमलो म्हणतो आहे वगैरे, आणि तो फार कासावीस झाला आहे. हो बालमित्र कोण आहे तो? नाव सांगितलं असेल ना? हो म्हणले सुदामा ब्राह्मण म्हणून तो असं म्हणतो आहे. सुदामा ब्राह्मण ठाणकीने भगवान उडाले एकदम. बापरे, माझा तो मित्र, बालपणीचा मित्र, आणि इथं आलंय. ते सगळं सोडून दिलं, धावतच गेले भगवान तिथं. आणि ज्या सुदाम्याला एकदम कडे घेऊन नाचायला लागले, सुदाम्या बघतच राहिला की अरे द्वारकेचा राजा आणि हा काय प्रकार करतोय. आणि त्याला कडेवर घेऊन नाचत नाचतच त्या स्त्रियांमध्ये ते जवळ आले आणि सगळ्या स्त्रियांना त्यांचा परिचय करून दिला. हा म्हणले माझा परमभक्त, परममित्र, बालपणीचा माझा जीवस्य कंठस्य, माझ्या गळ्यातला ताईत हा सुदाम्या. त्याला तिथं बसवलं आणि त्याच्याकडे बघा म्हणलं काय. आणि देव त्याला खेजवण्यासाठी मुद्दाम हसायला लागले त्याच्याकडे बघून. हसण्याचं कारण असं होतं की अगोदर माणसाची खिल्ली उडवली, थोडी निंदा केली किंवा थोडी टिंगलटवाळी केली ना की मग नंतर माणसाला जास्त आनंद होत असतो. तसा प्रकार असतो की मुद्दाम त्याला हे करायचा आणि नंतर मग त्याचा आनंद जास्त वाढत असतो. त्याप्रमाणे भगवान त्या सुदाम्याकडे पाहतात आणि त्या महिला म्हणजे स्त्रियांना वर्णन करून सांगतात. सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे. सुदामजवळ पाहून म्हणून खिजवून हसायला लागले. काय काय सुदाम्या रे, काय तुझा अवतार आणि काय तुझं हे वास येतं तुझ्या. त्याचा म्हणले काय कपडे, फाटी धोती तुटी पगडिया, चालत पाव घसे. सुदाम जी को देखत श्याम हसे. आहे ते फाटलेले धोतर, ते पगडी तुझी तुटलेली, चिरा पाडल्या तिला, चालता चालता पाय घासतात, इतकं तुझं तर शरीर खराब झालं आहे. अरे काय तुझा अवतार आहे. बरं असू दे म्हणाले. हां ते आहे त्याला तू काय करणार आहेस म्हणाले. आलास इथपर्यंत त्याबद्दल धन्यवाद. पण म्हणाले का रे सुदाम्या, भाभीजीने काय भेट पठायो. भाभीजीने काय कधी भेट पाठवली असेल ना, पाठवली ना, तर त्याची ती पुरचुंडी होते ना बगलीतली, त्याला लाज वाटते की ते पोहे कसे काय खायला द्यावेत काय. हळूच काढले त्यांनी आणि असं थरथर कापतच भगवंता पुढे केले आणि ते सोडले गाठोड. तर ते पोहे 3 पसे, सुदाम जी को देखत श्याम हसे. 3 पसे पोहे त्या सुदाम देवाने असं ते पाहिलं आणि एक गपाना मारला, दुसरा गपाना मारल्याबरोबर रुक्मिणी हात धरला. देवा आम्हाला काय प्रस्ताव द्या ना तुमच्या मित्राचा वगैरे. पण तिला वाटलं हा तिसरा जर गप्पानं मारला ना 3 लोकांचं राज्य देऊन टाकायला बसला आहे. त्यामुळे तिने मध्येच हस्तक्षेप करून ते तिसरा भाग वाटायला भाग पाडलं भगवंताला. तेव्हा अशा प्रकारचा मग ती परिचय सांगितला आणि भगवंताने सांगितलं सगळ्या स्त्रियांना 1 महिनाभर हा माझा मित्र आपल्या इकडे राहणार, पाहुणचार इतका करायचा की त्याला तिकडचं आठवण नाही झाली पाहिजे गावाकडची. तेव्हा अशा प्रकारचा सुदामा. आणि मग तुकाराम महाराजांनी एका अभंगात त्याचं छान वर्णन केलं आहे. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, फके मारी
कोरडेची फके मारी कोरडेची ऐसा प्रेमाचा भुकेला ऐसा प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला. म्हणून भगवान प्रेमाचा भुकेलेला आहे. भगवंतावर प्रेम केलेले सात्विक आणि तात्विक आहे. तेच सुदामदेवाने केलं आणि तसं जर आपण थोडंफार प्रेम केलं तर आपलं जीवन आनंदमय आणि मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. तेच तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. सुदाम ब्राह्मण दरिद्रे पिडेला नाहे विसरला पांडुरंगा. सुदाम ब्राह्मण दरिद्रे पिडेला. सज्जन हो, संत चरित्र ऐकत चला. संत चरित्र माणसाला मन पवित्र करतात, मन आणि कान तृप्त करतात, पुण्य प्राप्त करून देतात. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.